अधिकार सुद्धा आहे। मतदानाने येत्या 5 वर्षाकरता आपण आपल्या देशाचं भाग्य निर्धारित करतो आणि म्हणून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। 100% मतदानात आले पाहिजे। म्हणून आज पहिलं काम जे मी केलं उठल्यावर ते मी मतदान केले। आज नसतात तर आपण पाहतो या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदान आपलं कर्तव्य आणि अधिकार असल्याचं मोहन भागवत यांनी यावेळी म्हटलंय। तर सकाळी 7 वाजेपासून या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान पार पडणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडे। अमर, काय सांगाल, रामटेक मध्ये सध्या कशी परिस्थिती आहे, कसं नियोजन प्रशासनानं केलंय, काय सांगाल? एकंदरीत बघितलं तर आता रामटेकमध्ये खुद्द मतदानाला सुरुवात झाली आहे आणि रामटेकच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 28 जे उमेदवार आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि एकंदरीत बघितलं तर 20,49,085 एवढे मतदार जे आहेत तो आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। एकंदरीत बघितलं तर महाविकास आघाडी व महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे। तर महायुतीचे राजू पारवे व महाविकास आघाडी श्यामकुमार बर्वे यांच्या दोघांमध्ये थेट लढत असणार आहे। एकंदरीत बघितलं तर जे राजू पारवे जे आहे महायुतीचे ते आधी काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर त्यांना शिंदे गटामध्ये घेण्यात आलं, मात्र ती जी उमेदवारी आहे त्या शिंदे गटात देण्यात आली होती। आणि एकंदरीत बघितलं तर जे राजू पारवे जे आहे ते काँग्रेसचे होते आधी, त्यानंतर ते शिंदे गटामध्ये गेले, त्यामुळे आता एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात चुरस आहे। या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर बघितलं तर भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सुद्धा आता या मोठ्या प्रमाणात उतरले आहे। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा झाली होती, त्यामुळे या ठिकाणी मोठं जे महत्व आहे या निवडणुकीत आलेलं आहे। आणि एकूण बघितलं तर श्यामकुमार जे बर्वे आहे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, यांच्यासाठी सुद्धा आता या ठिकाणचे सुनील केदार असतील, अनिल देशमुख असतील, हे सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून लोकांना मतं मागताना दिसून आलेले आहे। एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर एकूण हे संपूर्ण चित्र जे आहे चित्र पालटलं होतं, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे चुरस दिसून येत आहे। अगदी नक्कीच अमर, आपण पाहतो एकूणच या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण रामटेक मध्ये ही लक्षवेधी लढत ठरते आहे। कारण आधी महाविकास आघाडीकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। मतदान अपना कर्तव्य है, मतदान अपना अधिकार है। 100% मतदान होना चाहिए, इसलिए आज पहला काम मैंने मतदान का किया है। देखिए, एकूणच आपण पाहतोय सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क आपला बजावलेला आहे। आपण पाहत होतो रामटेकची ही परिस्थिती। रामटेकमध्ये महाविकास आघाडीकडून श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली, कारण रश्मी बर्वे यांचं तिकीट या ठिकाणी रद्द झालं आणि महायुतीकडून राजू पारवे हे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिंदे गटाकडून। आपण पुन्हा एकदा जाऊयात नागपूरचे आपले प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडे। पराग, काय सांगाल? खरं तर आपण बोलत होतो नागपूरची ही लढत सगळ्यात लक्षवेधी ठरणार आहे, कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी रिंगणात आहेत। कशी परिस्थिती आहे, काय सांगाल? नक्कीच मोहनी, संपूर्ण देशाचा खरं तर या जे आहे लढतीकडे लक्ष लागलेलं आहे। जे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये हेवीवेट मंत्री होती, रस्ते सडक परिवहन विभाग हे त्यांच्याकडे होता आणि देशभरात मोठं रस्त्यांचं जाळं विणणारे म्हणून जे आहे त्यांच्याकडे लक्ष पाहिलं जातं। आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे जे शहराध्यक्ष होते विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती। सुरुवातीला मोठी चर्चा होती की कोण उमेदवार असणार आहे। भाजपकडून असं सांगण्यात आलं होतं का काँग्रेसकडून उमेदवार मिळत नाही, त्यामुळे शहराध्यक्ष जे होते विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती। खरं तर 10 वर्ष त्यांनी शहराध्यक्ष आणि विविध पदावर काम केलं असल्यामुळे एक चेहरा जो होता तो सर्वांना ओळखीचा होता आणि या निवडणुकीमध्ये मोठी रंगत पाहायला मिळाली होती, प्रचाराच्या वेळेस मोठी रंगत पाहायला मिळाली होती, त्यामुळे या लढतीकडे तसंही लक्ष लागलेलं आहे। आणि थोड्याच वेळापूर्वी मोहन भागवत यांनी सुद्धा मतदान जे आहे ते आपण माझ्या बाजूला जे मागच्या साईडनं दिसणारं जे मतदान केंद्र आहे याच मतदान केंद्रावर त्यांनी जे आहे आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। 6:50 खरं तर ते या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी 100% मतदान असा जो आहे संदेश दिलेला आहे। हा संदेश देऊनच कुठेतरी संघाकडून एक संदेश दिला जातो की त्या पद्धतीने सर्वात जास्त जो
जो आहे मतदानाचा हक्क बजावा, जास्तीत जास्त लोकांनी मतदान केंद्रावर जावं हा संदेश देण्यासाठी स्वतः सरसंघचालक मोहन भागवत इथं आले होते. अनेकदा त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की 100% मतदान जो आहे करण्याचा नारा जो आहे तो त्यांच्याकडून दिला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान व्हावं हाच त्याच्यात नारा असते. आता लोक सुद्धा आपण बघू शकतो कशा पद्धतीने जे आहे ते येताना दिसून येतं. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ. काका, तुम्ही मतदान केलेलं आहे, काय वाटते? पहिल्याच टप्प्यात आले तुम्ही? हो पहिल्या टप्प्यात तुम्ही मतदान करायसाठी पोहोचले? हो पहिलं म्हणजे इथं का हो म्हणजे या ठिकाणी तुम्ही सकाळी सकाळी आले जेणेकरून ऊन वगैरेचा त्रास हां त्रास होऊ नये म्हणून बाकी काही नाही. नक्कीच ते आहे. आपण पाहू शकतो जे आहे मतदान करण्यासाठी जे आता आपल्याला मतदान केंद्रावर मोठे जे आहे मोठ्या प्रमाणात आहे लोक येताना दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपला मतदानाचा हक्क खरं तर बजावला होता, कारण की विदर्भातली ऊन खरं तर प्रखर असते, प्रचंड असते आणि दुपारनंतर जे आहे तापमान मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाढतं आहे. 40-42 घरात ते जात असतं. त्यामुळे सकाळच्या नक्कीच पहिल्या पराग, टप्प्यात या मतदान संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. धन्यवाद अमर, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते.